नमस्कार. हा माझा गुरुवारचा व्लॉग आहे आणि 10 दिवस लागले ह्या 10 मिनिटाच्या व्लॉगसाठी. खरोखर एडिटिंग एवढं माझ्याकडून उशिरा होतं आहे. मग शेवटच्या गुरुवारचं उद्यापन असतं ना, त्या दिवशी आदल्या रात्रीच मी ही सर्व तयारी करून ठेवते. म्हणजे बघा, मी वरती पूर्ण फुलांचं वगैरे डेकोरेशन करते. म्हणजे मोठे सण असतात ना, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, ह्या दिवशी असंच डेकोरेशन माझं असतं. म्हणजे आदल्या दिवशीच रात्रीच पूर्ण डेकोरेशन करून ठेवते आणि मग सकाळी रांगोळी काढते. तसंच आजसुद्धा केलेलं आहे. म्हणजे गुरुवारीसुद्धा तसंच केलेलं आहे. आदल्या दिवशी मी फुलांचं डेकोरेशन करून घेतलं आणि ही सिंपल जशी मला जमेल तशी रांगोळी काढलेली आहे. बाबा, मला जास्त काय रांगोळी येत नाही. साच्यांशिवाय मी रांगोळी काढत नाही. तर जे अगरबत्ती स्टँड वगैरे पण ठेवते ना मी, तिथेसुद्धा फुलं वगैरे लावून घेतलेली आहेत. थोडी थोडी रांगोळीमध्ये पण फुलं ठेवलेली आहेत. नेमप्लेटलासुद्धा मी आंब्याची पानं वगैरे सजवलेली आहेत जरा, आणि फुलं वगैरे लावलेली आहेत. जसं रेग्युलर करते तसंच मी केलेलं आहे आणि खूप छान डेकोरेशन वाटत होतं. तुम्हालासुद्धा बघा कसं वाटतं आहे ते कमेंट्स करा मला. डेकोरेशन कसं झालेलं आहे. तर शेवटचा गुरुवार आहे, जरा दमदार वाटलं पाहिजे डेकोरेशन. तर माझं डेकोरेशनला बराच वेळ गेला, नाही म्हटलं तरी. अर्धी तयारी तर मी आदल्या रात्रीच केली होती, तुम्हाला तर सांगितलंच. चला तर मग आता बाकीचं मी पुढे तुम्हाला कंटिन्यू करते. आजची सुद्धा रांगोळी काढून झालेली, थोडासा जास्त वेळ लागलेला आहे आणि आज आहे शेवटचा गुरुवार. तर मी आज काय काय बनवणार आहे ते दाखवते. जास्त काही तयारी करणार नाही सकाळची, कारण की मी आज दुपारी लवकर थोडं निघणार आहे ऑफिसमधूनच. रेग्युलरच्या रुटीनमध्ये गरम पाणी मी घेते. आज आवळा ज्यूस नाही घेतलेला, माहित नाही उपवासाला चालतो की नाही. उपवासाला आयडिया नाही आहे मला, उपवासाला आवळा ज्यूस चालतो की नाही चालतो. तर आधी मी पूजा वगैरे तयार होऊन पूजा वगैरे करणार आहे. बेसिकची टिफिनसाठी बनवणार आहे तेच मी बनवून घेणार आहे. बाकी जे पण आहे ते आरामात बनवणार आहे. तर काय काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते मी आज. तर तुम्हाला पालक चणा बघायचा होता, तर इथे ना मी हे हिरवे चणे घेतलेले आहेत, पण मला मार्केटमध्ये भेटले म्हणून मी घेतलेले आहेत. तर आपण लाल चण्याचेच बनवतो. मी लाल चण्याचेच आधी सुद्धा बनवले होते. तर त्यासोबत इथे पालक आहे आणि आज पुरणाचा स्वयंपाक आहे. तर पुरणपोळी, शेवटच्या गुरुवारी मी पुरणपोळीच बनवते. तर डाळ भिजत टाकलेले पुरण मी आताच करून घेणार आहे ऑफिसला जाण्याआधी. इथे बासमती तांदूळ आहे, कारण की मला बनवायचं आहे थोडीशी नैवेद्याला, सकाळच्या नैवेद्याला खीर बनवायची आहे आणि गाजर राईस बनवायचं आहे. टिफिनसाठी भेंडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, जी झटपट होणारी आहे, एकदम सिंपल. चवळीची भाजी आहे, पालेभाजी थोडीफार पाहिजे ना. इथे वरण आहे, डाळ आहे तुरीची आणि मुगाची. सॅलडसाठी काकडी वगैरे काढून ठेवलेली आहे. आणि मग जेवणाला सुरुवात करण्याआधी मी पहिला टिफिन बनवून घेतला स्वरचं. मी टाकोस बनवलेले आहेत, कॉर्न आणि चीज टाकून. गव्हाच्या पिठाचीच पोळी केलेली आहे ही. तर मग ह्या कामांपासूनच माझी सुरुवात झालेली आहे. तर मी उपवासासाठी हे काटेकणा आणि घोरकेन म्हणतात ना, ते घेतलेलं आहे बॉईल करून. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आई पप्पांनी गावावरून आणलेलं आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये मी शेअरच केलेलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीही घेतलं नाही आहे. आणि हा गाजर राईस बनवलेला आहे टिफिनसाठी. त्याचबरोबर भेंडी मसाला हा डायरेक्ट इन्स्टंटवाला आहे, कारण की उपवास सोडण्यासाठी रात्रीच्या 2 भाज्या असणारच आहेत. तर टिफिनसाठी ही फक्त भाजी बनवलेली आहे. आणि इथे आहे तांदळाची खीर, जी की नैवेद्याला दाखवायला मला सकाळीच हवी होती, म्हणून मी ही बनवून घेतली. रात्रीचा नैवेद्यासाठी वेगळी पुरणपोळी आहेच. गुरुवारच्या पूजेची की नाही बहुतेक सारी हेल्प मला हजबंडची असते, पण आज काय झालं माहिती आहे, त्यांना बरोबर लवकर निघायचं होतं आणि एवढी माझी घाई झाली विचारू नका. बापरे, म्हणजे खूप घाई झाली सर्वच कामांची. मी बेसिक सगळ्या कामांपासून मीच होती इथे. तर माझी पूजा वगैरे मी फक्त पूजा करून घेतली आणि माझी पोथी वगैरे मी ॲज रेग्युलर संध्याकाळचीच वाचते. तर इथे छानपैकी पूजा झालेली आहे आणि तुम्हाला मी टिफिन दाखवते. टिफिन आहेत हे हजबंडचे आहेत आणि नैवेद्याला खीर दाखवल्यानंतरच टिफिनमध्ये भरलेली आहे. तर आज हे लवकर गेल्यामुळे मला ऑटोच पकडावी लागली आणि कसं तरी एकदम टायमाच्या आधीच मी प्लॅटफॉर्मला पोचलेली आणि ट्रेनसुद्धा पकडलेली आहे. म्हणजे एवढी घाई असूनसुद्धा मी एकदम टाईम मॅनेज केलेला आहे ट्रेन पकडण्यासाठी, कारण की नंतरच्या ट्रेनमध्ये ना बरीचशी अशी गर्दी असते, चढायलाही मिळत नाही. हीच मला एकदम म्हणजे छानपैकी ट्रेन मला चढायला वगैरे मिळतं. दुपारचा लंच झालेला आहे आणि मी फ्रूट वगैरे काही आणलं नाही घाईघाईमध्ये. तर मी हे काटेकणा आहेत तेच आणलेले आहेत बॉईल केलेले,
आणि थोडेसे वेफर्स होते बस. खिचडी वगैरे काही खाल्ली नाही. आणि हे काटेकाना तुम्हीसुद्धा खाल्लेले आहेत का कधी? कारण की माझे तर हे खूप फेवरेट आहेत. थोडंसं मीठ कमी पडलं होतं, ते कमी पडलेलं चालेल पण जास्त नको. आणि एवढे टेस्टी लागतात हे की उपवास माझा ह्याच्यावरतीच चालून गेला, कारण की संध्याकाळपर्यंत मी दुसरं काहीही खाल्लं नाही. की एवढे टेस्टी लागतात. माझे तर लहानापासूनचे हे काटेकण आहेत ना फेवरेट आहेत. तर मग बाकीचं काय, आता दुपारच्या नंतर मी लगेचच निघणारसुद्धा आहे घरी जाण्यासाठी. रताळे कसे असतात तसेच हे आहेत काटेकणं, फक्त रताळे आहेत ना ते स्वीट असतात आणि काटेकणं आहेत ते स्वीट नसतात, पण त्याची चव एकदम वेगळी लागते, मस्तच लागते, टेस्टी लागतात ते अगदी. तर मी मस्त एन्जॉय करत खाते आणि मग भरपूर सारी खाल्ल्यानंतर, लंच झाल्यानंतर भरपूर सारी कामं करून मग मी निघाले घरी जाण्यासाठी. दुपार झालेली आहे, म्हणजे जवळपास 3:30 पावणे 4 झालेले आहेत. त्या आसपास मी निघालेली आहे, कारण की निघण्याचं काही नाही, फक्त ट्रॅव्हलिंगमध्येच बराचसा वेळ जातो, डिस्टन्स लांब असल्यामुळे. तर मी बोलली होती आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की मी जेव्हा जेव्हा लवकर निघते तेव्हा तेव्हा इथे मेल लागलेलीच असते. आणि आता इथे लागलेली आहे, वंदे भारत लागलेली आहे सोलापूरसाठी. तर हे फिक्सच आहे, असंच होतं नेहमीच. तर त्याच्यानंतर ट्रेन आलीसुद्धा आणि एवढी काय फारशी गर्दी नव्हती, कारण की मी खूप लवकर निघाली होती ना म्हणून. व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच म्हणालेली आहे की 10 मिनटाचा व्हिडिओ आहे तर 10 दिवस लागतात, पण हा व्हिडिओ माझा 5-6 दिवसामध्येच येतो आहे, 10 दिवस लागले नाही आहेत. आणि ज्या प्रत्येक गुरुवारी मी सकाळचं प्रिपरेशन करून ठेवते ना, तर आजच्या गुरुवारला अजिबात डाळसुद्धा काही झालेली नाही आहे. डाळीपासून 2 भाज्यांपासून सगळं काही मला घरी गेल्यानंतरच बनवायचं आहे. तर मी डोंबिवली स्टेशनला उतरलेली आहे आणि खूप डोक्यामध्ये प्रश्न होते, कारण की शेवटचा गुरुवार असेल ना, खूप म्हणजे खूप धांदल उडते. काय काय करायचं आणि त्याच्यात हे जेवणाची पुरणपोळीचा घाट असतो, त्यामुळे आणि नंतर संध्याकाळी बायका वगैरे पण येतात, हळदी कुंकू होतो, खूप गडबड गोंधळ असते. परत फ्रेश होऊन दुसरी साडीसुद्धा नेसायची असते. तर मी घरी गेल्यानंतर पहिलं पुरणपोळीचंच रेडी करायला घेतलं. तर डाळ वगैरे हे म्हणजे बॉईल करून घेतली आणि गूळ वगैरे मिक्स करून घेतलं. आणि इथे पालक चण्याची तुमच्यावर रेसिपी शेअर करते. पालक आहे ना, जेवढा पाहिजे तेवढा मी फक्त 5 मिनटासाठी बॉईल करून घेतलेला आहे. मग कढईमध्ये मोहरी टाकलेला आहे, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा थोडासा नरम होईपर्यंत टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट टाकलेली आहे आणि हे सर्व तिघांना एकदम मस्तपैकी नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार. आता पालक आहे ना, तो सुद्धा थंड झालेला आहे, त्याला मिक्सरमध्ये घेतलं आणि 1 चमचा दही टाकलेला आहे, ते मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं. आणि जी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे ना, त्याच्यामध्ये हे पालकची प्युरी मिक्स करून घेतली. मग बेसिकवाले मसाले म्हणजेच काश्मीरी मिर्च थोडीशीच टाकले, कारण की ग्रीन कलर मला हटवायचा नव्हता. थोडीशी हळद, धना पावडर आणि किंचित गरम मसाला टाकलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे. पण अशा प्रकारे भाजी नक्की बनवा तुम्ही, कारण की खूप छान लागते भाजी. पालक माझ्या घरामध्ये माझा मुलगा खात नाही, पण ही पालक चणा आवडीने खातो. बॉईल केलेले चणे आहेत ते टाकलेले आहेत, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 5 मिनटासाठी मस्तपैकी आटवून घेतलेलं आहे. भाजी इथे तयार झालेली, जास्त सुकी ठेवली नाही आहे मी, थोडी ग्रेव्हीवालीच मला भाजी हवी होती. तर इथे माझं जेवण तयार झालेलं आहे, पुढे दाखवेलच तुम्हाला. संध्याकाळ झालेली आहे आणि दिवे लागण्याच्या वेळी मी पहिलं दारापुढे दिवे लावून घेतलेत आणि तोपर्यंत बायकांची सुरुवातसुद्धा झाली येण्याची. तर मग हळदी कुंकू लगेचच मी करायला घेतलं. पोते थोडं माझं मागे पुढे झालं वाचण्याचं. 4 गुरुवारांपैकी जो शेवटचा गुरुवार असतो ना, त्या दिवशी माझी खूप सारी गडबड होते, त्यामुळे मी असा विचार केला आहे की पुढच्या वर्षी तरी शेवटच्या गुरुवारी नक्कीच सुट्टी घेणार, कारण की आरामात हे सर्व करता येईल, बरोबर ना. तर माझी पोथी वगैरे वाचून झालेली आहे आणि मग पूजा वगैरे पण करून घेतली. तशी तर सकाळचीसुद्धा पूजा झालेली असते आणि संध्याकाळीसुद्धा करते. आणि मध्येच मग मी लगेचच पुरणपोळी, फक्त सगळं जेवण झालं होतं, पुरणपोळीच फक्त बाकी होती, ती करायला घेतली. आणि पुरणपोळी करता करता म्हणजे बाकी बायका येत होत्या त्यांनासुद्धा अटेंड करत होती. आणि पुरणपोळी फुगल्यानंतर काय आनंद होतो तो माझ्या चेहऱ्यावरतून दिसत असणार तुम्हाला, कारण की पहिलीच पोळी आणि एवढी टम्म फुगली, सगळ्याच पोळ्या फुगल्या असं नाही आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झाल्या होत्या. तर मध्येच बायकासुद्धा येत होत्या आणि मग सगळं आवरल्यानंतर मग नैवेद्याची तयारी करून घेतली. तर नैवेद्य रेग्युलरप्रमाणेच केळीच्या पानावरती आज आहे, पहिला गुरुवारी नव्हता. तर चवळीची भाजी आहे, कोशिंबीर, पुरणपोळी, तूप हे सर्व आहे. आणि मग आता नेहमीप्रमाणे माझा व्हिडिओसुद्धा इथे एंड होतो आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
त्या करते नेहमीप्रमाणेच आजचाही व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा. मग नंतर शेवटी ह्याने नैवेद्य दाखवून घेतला. बाय.